वेट लॉस सिरीजमध्ये आज मी तुमच्यासाठी अजून एक अशी चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आलेली आहे जी घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होते आणि चवीला एवढी मस्त लागते ना की लहान मुलेसुद्धा आवडीने खातील। विशेष म्हणजे तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अशाच नवनवीन वेट लॉस रेसिपीजसाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा। सर्वात आधी बाउलमध्ये चॉप केलेली पत्ताकोबी, गाजर, सिमला मिरची, कांदा, 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट, 25 ते 30 ग्रॅम किसलेलं पनीर, मिक्स हर्ब घालायचे, चवीनुसार मीठ आणि तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घालायचे किंवा ठेचलेली हिरवी मिरची घालू शकता। सर्व छान मिसळून घ्यायचं आहे। भाज्यांमध्ये इथे मी पत्ताकोबीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि सिमला मिरचीसुद्धा थोडी जास्त घेतलेली आहे। बाकी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बरं, आपण भाज्या जेव्हा मिसळलेल्या होत्या तेव्हा यामध्ये मीठसुद्धा घातलेलं होतं ना, त्यामुळे भाज्यांना पाणी सुटायला लागतं आणि ते पाणी शोषून घेण्यासाठी आपल्याला इथे 2 ते 3 चमचे ओट्सचं पीठ घालायचं आहे। पण नुसतं ओट्सचं पीठ घातल्यामुळे याला बाइंडिंग येणार नाही, त्यामुळे आपण यामध्ये बेसन पीठसुद्धा घालणार आहोत। पण त्यापूर्वी मी इथे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि नंतर यामध्ये मी 2 चमचे बेसन पीठ घालते आहे। सर्वात शेवटी बेसन पीठ घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज लागतो किती बेसन पीठ घालायचं आहे। आणि बेसन पीठ घातल्यामुळे फक्त बाइंडिंगच येत नाही तर यामध्ये प्रोटीनचं प्रमाणसुद्धा वाढतं आणि ही टिक्की चवीलाही छान लागते। आता जसं हे सर्व मिसळून झालं तसे लगेच याच्या टिक्क्या बनवायच्या आहे, नाहीतर हे मिश्रण अजूनही पातळ होऊ शकतं। कारण बेसन पीठ आहे, भाज्या आहे, याला पाणी सुटायला लागतं ना, त्यामुळे तळहाताला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं आणि याच्या टिक्क्या बनवत असताना खूप जास्त जाड बनवायच्या नाही, हलक्याशा पातळच ठेवायच्या आहे। टिक्की जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा वरून कधी कधी भाजल्या जाते, आतमध्ये कच्चीच राहते आणि मग टिक्कीची चव अजिबात छान लागत नाही। त्यामुळे कुठलीही टिक्की बनवत असताना शक्य असेल तर पातळच बनवायची, खूप जास्त जाड ठेवायची नाही। आता या टिक्क्या बनवून मी बाजूला ठेवलेली आहे। एका बाउलमध्ये 1 कप घ्यायचं ओट्सचं पीठ, यामध्ये चवीनुसार मीठ, थोडी लसूण आल्याची पेस्ट, अर्धा चमचा साजूक तूप आणि पाऊण कप कडकडीत गरम पाणी घालायचं आहे। ओट्सचं पीठ कधीही भिजवत असताना गरम पाण्यानेच भिजवायचं, जसं ज्वारीचं पीठ आपण भिजवतो ना। ज्वारीचं पीठ म्हणा किंवा ओट्सचं पीठ हे दोन्ही ग्लुटेन फ्री आहेत, यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे यामध्ये चिकटपणा नसतो। जेव्हा आपण गार पाण्याने भिजवतो ना तेव्हा भाकरी तुटायला लागते किंवा चिरा जायला लागतात, म्हणून ताण निर्माण करण्यासाठी हे दोन्ही पीठं भिजवत असताना गरम पाण्याने भिजवायचे। बघा, आता मी इथे गरम पाण्याने भिजवल्यानंतर काही वेळासाठी झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर याला छान मळून घेतलं। मळत असताना हाताला चिकटत असेल तर साजूक तुपाचा हात लावून याला मळून घ्यायचं आणि नंतर याची अशी एक चपाती लाटून घ्यायची। आता इथे सर्व चपात्या मला एकसारख्याच आकाराच्या बनवायच्या होत्या, त्यामुळे धारदार काठं असलेली एक प्लेट मी घेतलेली आहे। ही मध्यम आकाराची घ्यायची, फार जास्त लहान नको किंवा खूप मोठ्या आकाराचीही घेऊ नका आणि असं कट करून घ्यायचं, म्हणजे आकारही छान दिसतो आणि एकसारख्या आकाराच्या चपात्या तयार करता येतात। अशाच पद्धतीने मी बाकी उरलेल्या पिठाच्या सुद्धा चपात्या तयार करून घेतलेल्या आहे आणि भाजल्यानंतर तुम्ही बघाल ही चपाती मऊ लुसलुशीत होते, अजिबात चिरा जात नाही आणि खात असताना सुद्धा अजिबात तुम्हाला जाणवणार नाही की हे ओट्सची चपाती आहे। आणि हो, ओट्सच्या चपातीची ही रेसिपी फक्त तुम्हाला या रेसिपीपुरती उपयोगात येईल असं अजिबात नाही। ही ओट्सची चपाती तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ज्वारीच्या भाकरीऐवजी किंवा गव्हाच्या चपातीऐवजी बनवू शकता आणि ही ज्वारीच्या भाकरीपेक्षा जास्त पौष्टिक आहे, कारण यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि स्टार्च अगदी कमी प्रमाणात असल्यामुळे लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट जर कुठली वेट लॉस चपाती असेल तर मला तरी वाटतं ओट्सची चपाती आहे। आता तुमच्या मनात हाही विचार आला असेल की ओट्सची चव अजिबात छान नसते, त्यामुळे ही चपाती आपल्याला आवडणार नाही, तर माझ्या पद्धतीने बनवून बघा। या चपातीची चव जवळजवळ गव्हाच्या चपातीसारखीच लागते आणि ही गव्हाच्या चपातीसारखीच मऊ लुसलुशीत बनते, अजिबात वातळ होत नाही, कडक होत नाही आणि दिवसभर जरी ठेवली तरीसुद्धा मऊ लुसलुशीतच राहते। तुम्हाला टेक्स्चर बघून लक्षात आलंच असेल, पण भाजत असताना साजूक तुपाचा वापर करा, म्हणजे याची पौष्टिकता अजून वाढते। तसेही वेट लॉस करत असताना एक छोटा चमचा साजूक तूप आपल्या आहारामध्ये असायलाच हवं, जे आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि फॅट लॉस करण्यासाठी सुद्धा मदत करतं। आता तव्यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आणि ज्या टिक्क्या पण बनवून घेतलेल्या होत्या यावर भाजून घ्यायच्या आहे। टिक्की बघू शकता तुम्ही, मी पातळच बनवलेली आहे, पण भाजत असताना याला अजून आपण पातळ बनवणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान मंद आचेवर भाजायचे आहे। जवळपास याला भाजायला 10-1 मिनिट मला लागलेली असेल, पण अगदी मंद आचेवरच भाजायचे आहे, खूप हाय फ्लेमवर भाजू नका। दोन्ही बाजूनी छान भाजून झाल्यानंतर ज्या चपात्या आपण बनवून घेतलेल्या होत्या त्या यावर अशा पालथ्या घालायच्या आहे, अशा पद्धतीने।
आणि आपल्याकडे पोटॅटो मॅशर असतं ना, त्यांनी या पद्धतीने याला असं प्रेस करायचं आहे. म्हणजे जी टिक्की आहे ना, ती अशी छान काठोकाठ पसरल्या जाते. पातळ झाल्यामुळे आतपर्यंत छान शेकल्यासुद्धा जाते. पण टिक्की आपल्याला अगदी मंद आचेवर 10-1 मिनिट छान शेकून घ्यायची आहे आणि नंतरच पुढची स्टेप करायची आहे. मी तुम्हाला पुढची स्टेप लवकर दाखवलेली आहे, कारण एकच एक स्टेप जर रिपीटेड दाखवली ना, तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि कंटाळवाणासुद्धा होतो. पण तुम्हाला टिक्की छान शेकायची आहे. आतपर्यंत शेकल्या गेली पाहिजे, नाहीतर टिक्की कच्ची लागू शकते. आता वरून मी थोडं चिली ऑइल घालते आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. सॉस मला घालायचा नव्हता म्हणून मी चिली ऑइलचा वापर करते आहे. तर हे चिली ऑइल बनवण्यासाठी मी ऑलिव्ह ऑइल गरम केलं. यामध्ये बारीक चिरलेला लसूण, आलं, चिली फ्लेक्स घातलेले होते आणि लाल तिखट घातलं आणि छान परतून घेतलं आणि हे चिली ऑइल तयार होतं. अगदी थोड्या-थोड्या प्रमाणात घालायचं. वेट लॉस करण्यासाठी मी टोमॅटो केचप तुम्हाला कधीच सजेस्ट करणार नाही आणि लहान मुलांसाठी तर अजिबातच नाही. मी प्रेझेंटेशन करण्यासाठी कधी-कधी टोमॅटो केचपचा वापर करते, पण आहारामध्ये मी टोमॅटो केचपचा फार कमी वापर करते. मी माझ्या घरी लहान मुलांनासुद्धा टोमॅटो केचप कधीच देत नाही. हां, घरी बनवलेला असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण तोसुद्धा तुम्हाला डेट्स घालून बनवायचा आहे, म्हणजे खजूर घालून बनवायचा आहे. रिफाईंड शुगर वापरून करायचा नाही किंवा थोडासा गूळ घालूनसुद्धा तुम्ही टोमॅटो केचप बनवू शकता, पण तोसुद्धा जास्त दिवस आपल्याला वापरायचा नाही आहे. 8 दिवसाच्या वर तो टिकतसुद्धा नाही. जोपर्यंत त्यामध्ये तुम्ही व्हिनेगर घालत नाही, तोपर्यंत टोमॅटो केचप टिकत नाही. परत तेच आहे, व्हिनेगर घालणं हे सुद्धा आरोग्यासाठी फारसं काही चांगलं नाही आहे. थोड्या प्रमाणात खाल्लं तर चालेल, पण जास्त नाही, वारंवार नाही. रोज जर खात असाल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर व्हायला लागेल आणि लहान मुलांच्यासुद्धा. त्यासाठी शक्य असेल तेवढं ताजं अन्न खावं आणि शक्य असेल तेवढ्या मार्केटच्या सॉसेसचा वापर कमी करावा, असंच मी तुम्हाला सांगेल. वेट लॉस हा फक्त बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी करायचा नसतो, तर आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी करायचं असतं, जेणेकरून वेट लॉसमुळे येणाऱ्या बिमाऱ्या आपल्याला होणार नाही. तर या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, ज्या पौष्टिक आहे, चविष्ट आहे. अजूनही काही वेगवेगळ्या वेट लॉस रेसिपीज तुम्हाला पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार.